नमस्कार, मी सुहास. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. नुसती चर्चा चालू आहे. मनसे आणि शिवसेना उबाठा गट हा एकत्र येणार अशी नुसती चर्चा चालू आहे असं आपण म्हणतोय. पण युती, दोन पक्षांची जेव्हा युती होते तेव्हा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. बरं, ते सगळं जाऊ दे. मी तुम्हाला बातमीच देतो ना की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं पुढचं पाऊल टाकलेलं आहे. आणि ते काय पाऊल टाकलेलं आहे हेच तर मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमधनं. आणि तुम्हीसुद्धा नक्की खुश व्हाल की हे एक पाऊल पडलं बुवा. युती होणार, युती होणार, युती होणार. कोण कोणाला फोन करणार, कोण प्रस्ताव देणार. तर आता एक पाऊल हे उद्धव ठाकरे गटाने टाकलेलं आहे. कालच त्यांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि या बैठकीमध्ये युतीच्या संदर्भात अत्यंत गांभीर्यानं चर्चा झालेली आहे. आता ते एक पाऊल काय पुढे पडलेलं आहे हेच तर मी सांगणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर का माझी माहिती आवडली तर तुमच्या देखील जर काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये त्या टाका. आता सव्वा दोन महिने आपण नुसतं म्हणतोय की युती होणार, दोन्हीकडनं वातावरण तर तापलेलं आहे, सकारात्मक चर्चा आहे. पण मग प्रस्ताव का नाही कोणी देत आहे? राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे एकमेकांना फोन का नाही करत आहेत? हे असेही प्रश्न आपल्या मनामध्ये येत आहेत. राज ठाकरे गप्प का आहेत हाही प्रश्न आपल्या मनामध्ये येतोय. पण शेवटी प्रत्येक पक्षांतर्गत युतीच्या बाबत अत्यंत गांभीर्यानं चर्चा चाललेली आहे. एकीकडे राज ठाकरे जरी बोलत नसले तरी मनसेमध्ये सुद्धा जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांच्या चर्चा होत आहेत, त्यांच्या बैठका होत आहेत. जर युती केली तर आपला फायदा काय, युती नाही झाली तर आपला तोटा काय, किंवा युती नाही केली तर आपला फायदा काय, या सगळ्यावर एक चर्चा सुरू आहे. तिकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये तर आपण बघितलं आत्ता वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये तर उद्धव ठाकरेंनी अगदी जाहीर करून टाकलेलं आहे. होणार की नाही होणार कळेल ना. जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. की महाराष्ट्राच्या जे मनात आहे तेच मी करणार आहे. आणि त्या दृष्टीनं उद्धव ठाकरे गटाने एक पाऊल पुढचं टाकलं आहे. काल त्यांची जी बैठक झाली, ही कोर कमिटीची बैठक असते, लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा महत्त्वपूर्ण काही निर्णय घ्यायचे असतात तेव्हा अशी कोर टीमची बैठक घ्यावी लागते. आणि काल तशी बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये काही आमदार असतील, काही खासदार असतील, काही त्यांचे महत्त्वाचे नेते असतील. या सगळ्यांना एकत्रित घेऊन मनसेबरोबर युती करण्याच्या दृष्टीनं अत्यंत गंभीररित्या चर्चा झालेली आहे. युती केली तर कशी करायची, कोणत्या टर्म्स कंडिशन्सवर करायची. आता महापालिका निवडणुका येत आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, यामध्ये कुठे कुठे युती करायची. मुंबईपुरतं जर बोलायचं झालं तर मुंबईमध्ये आज जागा किती आहेत, किती प्रभाग आहेत, मग त्यांना किती जागा द्यायच्या, यावर एक ज्याला आपण म्हणतो प्राथमिक चर्चा, एक प्राथमिक ड्राफ्ट, तो फायनल नसतो. एक ड्राफ्ट तयार केला गेलेला आहे. आणि त्यानुसार मनसेला किती जागा आपण देणार या बाबतीतला एक विचार विनिमय सुद्धा पूर्ण झालेला आहे, जो कागदावर उतरवला गेलेला आहे. नुसतं एकमेकांची चर्चा नाही झालेली, तो कागदावर उतरवला गेलेला आहे. आता कालच्या बैठकीमध्ये कोणत्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली ते आपण अगदी मुद्देसूद बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मुंबईपुरता विचार करूया. मुंबईमध्ये 227 प्रभाग आहेत. आता या प्रभागांमध्ये जर का विचार केला तर 110 जे प्रभाग आहेत हे मराठी बहुल प्रभाग आहेत. म्हणजेच ज्या प्रभागांवर मराठीचा प्रभाव आहे असे 110 प्रभाग आहेत. मग असा जेव्हा विचार शिवसेना उद्धव ठाकरे गट करतं तेव्हा या 10 प्रभागांवर शिवसेनेचे कोणते उमेदवार, कसे उमेदवार लढवले जातील, तिथली सगळी निवडणूक स्ट्रॅटेजी काय असेल, प्रचाराची स्ट्रॅटेजी काय असेल, या बाबतीमध्ये एक सगळी चर्चा केली जाते. आणि आता हे जे 110 प्रभाग आहेत या प्रभागांवर आपल्याला विशेषत्वाने लक्ष केंद्रित करायचं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या बैठकीमध्ये चर्चेला गेलेला आहे. आणि मग त्यानंतर चर्चेत आला तो म्हणजे मनसेबरोबरच्या युतीचा मुद्दा. यामध्ये जेवढे त्या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित होते या सगळ्यांनी एकमुखानं, एक दिलानं, अगदी मनसे म्हणजे मनापासून
आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की मनसे बरोबर युती आपण करायला पाहिजे। आत्ताची वेळ आहे, आत्ताचा जो काळ आहे तो मनसे बरोबर आपण युती करण्याचा काळ आहे। आपण वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत, आपण भाजप बरोबर जाऊन बघितलं, आपण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाऊन बघितलंय। आता हा सगळ्यात एक वेगळा प्रयोग, हाच पुढच्या काळामध्ये आपल्याला एक बूस्ट देणार आहे, त्यामुळे हा प्रयोग आपण करणं गरजेचं आहे। अशा पद्धतीचा एक विचार या बैठकीमध्ये मांडला गेला आहे, म्हणजे सगळ्यांनी मनसेच्या युतीला एक सकारात्मक मत दर्शवलेलं आहे। मग जर आता सकारात्मक बाजू आहे, उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः सकारात्मक आहेत, त्यामुळे मग आता जर निवडणूक तर लवकर आहे, आता 3-4 महिन्यावर निवडणूक आहेत, मग अशा वेळेला मुंबईच्या बाबतीमध्ये विचार केला तर आपण मनसेला जागा तर द्याव्या लागतील, त्याशिवाय मनसेला आपण कसं बरोबर घेणार, काहीतरी एक प्रस्ताव तयार करावा लागेल। मग त्यासाठी मनसेला आपण किती जागा सोडायच्या या बाबतीमध्ये खल झाला आहे। आता गोष्ट अशी आहे की 110 जागा या मराठी बहुल जागा आहेत, मराठीवरचा प्रभाव असणारा जागा आहेत किंवा इथे सर्वाधिक मराठी टक्का आहे, तर त्यामुळे शिवसेनेचं लक्ष, उद्धव ठाकरे गटाचं लक्ष या जागेंवर असणं हे अगदी स्वाभाविक आहे। पण मनसे सुद्धा हा मराठीचाच मुद्दा घेऊन जन्माला आलेला पक्ष आहे, तो शिवसेना मूळ शिवसेनेच्याच मुशीतनं आलेला पक्ष आहे, त्यामुळे त्याचं सुद्धा लक्ष हे मराठी बहुल प्रभागांवरच असणार आहे। अशा वेळेला कसं काय पद्धतीने आपण कॉम्प्रोमाइज करायचं, तर कालच्या या बैठकीमध्ये मी आत्ता जी माहिती देतो ही अत्यंत ब्रेकिंग बातमी आहे, त्याला तुम्ही ब्रेकिंग बातमी म्हणा, मोठी बातमी म्हणा किंवा महत्त्वाची बातमी म्हणा, पण मनसेसाठी 40 जागा देण्याचा प्रस्ताव हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मान्य केलेला आहे। कालच्या बैठकीमध्ये जे काही नेते उपस्थित होते, महत्त्वाचे नेते उपस्थित होते, या नेत्यांनी आपण मनसेला 40 जागा द्याव्यात याच्यावर त्यांचं एकमत झालेलं आहे। आता 40 जागा या जास्त आहेत का कमी आहेत का याचा जर आपण विचार केला तर आत्ता एकूण मनसेची जर का स्थिती आपण बघितली, आत्ता मनसेकडे खासदार नाही आहे, आमदार नाही आहे, नगरसेवकांची संख्या नाही आहे, एक संदीप देशपांडेंसारखे एक माजी नगरसेवक आहेत। मग अशी स्थिती असताना 40चा आकडा जो आहे, जो मनसेसाठी उद्धव ठाकरे गट द्यायला तयार आहे, मला असं वाटतं की हा आकडा मनसेसाठी निश्चित समाधान देणारा असेल। कारण उद्या मनसेने दुसरा कोणताही विचार जरी केला, अगदी एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा विचार केला, भाजप बरोबर जाण्याचा विचार केला, तर भाजप झालं किंवा एकनाथ शिंदे झाले एवढ्या जागा मनसेला देऊ शकेल का, मला नाही वाटत, आत्ताच्या क्षणी तरी ते वाटत नाही। पण मग जर शिवसेना उद्धव ठाकरे गट 40 जागा देत असतील तर ही मोठा आकडा आहे, त्या दृष्टीनं एकूण मनसे पक्षाची स्थिती बघता आणि तो आकडा हा समाधानकारक राहू शकणार आहे। आता दुसरीकडे आता या बाबतीमध्ये जर आपण हा प्रस्ताव तयार केला आणि मनसेला दिला तर मनसे या बाबतीमध्ये त्यांनाही विचार करावा लागेल, तो ते याच्यावर सकारात्मक प्रतिसाद देतीलच का हे आत्ता आपल्याला सांगणं किंवा ठरवणं हे कठीण आहे। त्यामुळे 40 आकडा हा उद्धव ठाकरे गटाकडनं तरी निश्चित करण्यात आलेला आहे। मनसेला जर हा प्रस्ताव दिला गेला किंवा हा आकडा कळवण्यात आला तर त्यांची रिॲक्शन काय राहील हे पुढे जाऊन बघावं लागेल। या सगळ्याबरोबर काल शिवसेनेच्या या बैठकीमध्ये, शिवसेना ठाकरे गटाच्या या बैठकीमध्ये निवडणुकीच्या दृष्टीनं प्रचाराचं प्लॅनिंग कसं करायचं यावर सुद्धा अत्यंत महत्त्वाची चर्चा झालेली आहे। मुळामध्ये युती करायची आहे यावर एकमत झालेलं आहे, सकारात्मक वातावरण आहे, 40 जागा आपण मनसेला देऊ शकतो आहे। मनसे या बाबतीमध्ये काय बोलतंय हे पुढच्या काळामध्ये जेव्हा प्रस्ताव जाईल तेव्हा बघणं महत्त्वाचं ठरेल। परंतु मुळामध्ये मनसे युती करायला तयार आहे का हा देखील एक चाचपडीचा भाग आहे, कारण आत्तापर्यंत जेवढी सकारात्मकता ही उद्धव ठाकरे गटाकडनं दाखवली गेलेली आहे, स्वतः उद्धव ठाकरे हे एकदा नाही दोनदा नाही अक्षरशः 3 वेळेला त्यांनी सकारात्मक संकेत हे स्वतःच्या बोलण्यातनं दिलेले आहेत। पण याच्या दुसरी बाजू जर आपण बघितली तर राज ठाकरेंनी आत्तापर्यंत म्हणजे तो जो व्हिडिओ
प्रदर्शित झाला, व्हायरल झाला, की ज्याच्यामध्ये राज ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीच्या मुद्द्यासाठी आमच्यातली भांडणं आम्ही सोडायला तयार आहोत, युती करायला आमची नाही किंवा त्यांच्याबरोबर एकत्र जायला आम्ही तयार आहोत. या एका व्हिडिओच्या नंतर, मुलाखतीनंतर राज ठाकरे आज तागायत काहीही बोललेले नाहीत. त्यामुळे मनसेचा नेमका काय विचार आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. त्यामध्ये राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेटही झालेली आहे. त्यामुळे त्या भेटीमध्ये काय दडलेलं आहे, पडद्यामागे काही वेगळं राजकारण चालू का, याचा अंदाजसुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे गट घेत आहे. पण आत्ता उद्धव ठाकरे गटाने एवढंच निश्चित केलं आहे की आपण या युती बाबतीमध्ये पॉझिटिव्ह राहूया, आपण या युतीबाबत होणारच या दिशेने वाटचाल करूया किंवा त्या दिशेनं आपण आपलं प्लॅनिंग सुरू करूया. पण जर का राज ठाकरे बरोबर आले नाहीत तर काय करायचं, याचंही प्लॅनिंग हे कालच्या बैठकीमध्ये करण्यात आलेलं आहे. बरोबर आहे, कुठल्याही राजकीय पक्षाला जर तरवर थांबता येत नाही. आत्ता काय आहे, आत्ताची स्थिती काय आहे, याच्यावर ते प्लॅनिंग केलं जातं. सकारात्मक उद्धव ठाकरे गट आहे, मनसेकडनं ते कळायचं आहे. पण जर मनसे सोबत आली नाही किंवा मनसे सोबत येणार नसेल तर आपलं प्लॅनिंग काय असेल, हे प्लॅनिंग सुद्धा कालच्या बैठकीमध्ये झालं. ते प्लॅनिंग असं आहे की जो मराठी प्रभाव असणारे जे प्रभाग आहेत, या प्रभागांवर सर्वाधिक लक्ष, म्हणजे आपली जी काही ताकद आहे, उद्धव ठाकरे गटाची जी काही ताकद आहे, उरली सुरली ताकद म्हणा तुम्ही, ती सगळी ताकद जी पणाला लावायची किंवा जी केंद्रित करायची ती मराठी प्रभाव असणाऱ्या प्रभागांवर करायची. हे मात्र कालच्या बैठकीमध्ये निश्चित झालेलं आहे. त्याचप्रमाणे हा सगळा जो प्रचार आपण करणार आहोत किंवा जी प्रचाराची स्ट्रॅटेजी असेल, ही कोणी लीड करायची, तर ही आदित्य ठाकरे लीड करणार आहेत असं देखील एकमुखानं ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे यावेळी मुंबईतली जी काही निवडणुकीची स्ट्रॅटेजी आहे, निवडणूक प्रचाराची स्ट्रॅटेजी आहे, रणनीती जी आहे, ही आदित्य ठाकरे राबवणार आहेत किंवा ते लीड करणार आहेत. आणि मग त्यांना कोण मदत करेल, तर अनिल परब आणि अनिल देसाई. अनिल देसाई हे तर उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातले, अनिल परब आणि अनिल देसाई हे दोघंही अत्यंत विश्वासातले मानले जातात, जे की आदित्य ठाकरेंना पूर्णतः सहकार्य करतील त्यांच्या प्लॅनिंगमध्ये. आणि मग त्या पद्धतीची एक स्ट्रॅटेजी प्लॅन केली जाईल. याचंही प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे की जसं उद्धव ठाकरे गटाकडे मराठी वोटर्स आहे, तसे लोकसभेपासून आपण बघतोय की मोठ्या संख्येनं आता मुस्लिम वोटर हा शिवसेना उद्धव ठाकरेकडे गटाकडे वळालेला आहे. हे लोकसभेमध्ये आपल्याला बघायला मिळालं. एवढंच काय, विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं आहे. विधानसभेतलं चित्र असं आहे की आत्तापर्यंत जो मुस्लिम वोटर होता हा त्यांचा ते कुणाला जास्तीत जास्त मतदान करत होते, तर काँग्रेसला करत होते. परंतु आपण हे चित्र, जसं मविया तयार झाली, उद्धव ठाकरे हे मवियाच्या मध्ये उद्धव ठाकरे आले, आणि तसं शिवसेनेबद्दलचा एक मुस्लिम वोटर्सचा एक जो जवळ येण्याचा भाग आहे तो वाढला. आणि लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये मुस्लिम वोटर मोठ्या संख्येनं शिवसेनेकडे वळालेले. त्यामुळे तो सुद्धा एक भाग विचारात घ्यायचा आणि त्या दृष्टीनं स्ट्रॅटेजी अवलंबायची. मग त्या मुस्लिम बहुल भाग कोणते आहेत त्याच्यावर देखील आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण मुस्लिम वोटर या वेळेला फारसा काँग्रेसच्या बाजूनी जाईल मोठ्या संख्येनं असं वाटत नाही आहे. त्यामुळे तो आपल्याकडे कसा आकर्षित करता येईल, आकृष्ट करता येईल, याचं प्लॅनिंग शिवसेना ठाकरे गट करणार आहे. म्हणजे मराठी वोटर्स तर त्याचप्रमाणे मुस्लिम वोटर्स यांचा एक चांगली समन्वय कसा साधायचा, आपल्याकडे कसं आकर्षित करायचं, याचं आता प्लॅनिंग केलं जात आहे. इवन अमराठी मतं देखील जी आहेत हिंदी भाषिक, ती काही सगळीच भाजपाकडे वळतायत असं चिन्ह नाही आहे. त्यामुळे त्यातला देखील एक 2-4% जो भाग आहे तोही कुठे सोडायचा नाही, ही देखील एक रणनीती आखली गेलेली आहे. थोडक्यात उद्धव ठाकरे गटाने महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं, आणि मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाची, म्हणजे ही आता करो या मरो
अशा स्थितीतली ही निवडणूक असणार आहे. कारण आत्तापर्यंत जवळपास 27-28 वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेचं राज्य राहिलं आहे. त्यामुळे यंदा जर का पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा हा महापालिकेवर फडकवायचा असेल तर आता कोणतीही स्पेस आपल्याला सोडता येणार नाही. प्रत्येक जागेचा, प्रत्येक सिंगल मतदाराचा विचार आपल्याला करावा लागेल. अशा पद्धतीची मायक्रो लेवलचं प्लॅनिंग हे आता शिवसेना उद्धव ठाकरे गट करू लागलेला आहे. त्यात मनसेबरोबरची युती हा त्यांचा प्रमुख मुद्दा आहे. जर मनसेबरोबरची युती झालीच तर आज जवळपास 38% हा मराठी वोटर आहे आणि 19% मुस्लिम वोटर आहे. जर का युती झाली तर जवळपास जे आकडे सर्वेतले जे आकडे ते असं सांगतात की 52 ते 54% मतं ही युतीकडे म्हणजे उद्धव ठाकरे, शिवसेना आणि मनसे यांच्याकडे वळू शकतात अशी ही आकडेवारी सांगते. त्यामुळे कालची जी बैठक झाली ही अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि म्हणूनच मी तुम्हाला ब्रेकिंग बातमी ही दिलेली आहे की मनसेसाठी 40 जागा सोडण्याचा निश्चय किंवा विचार हा उद्धव ठाकरे गटाने केलेला आहे. आता प्रस्ताव कधी जाईल, फोन कोण करेल, प्रस्ताव कोण घेऊन जाईल हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच. त्यातून मनसेची भूमिका काय राहणार आहे तीही येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला समजून येईल. तोपर्यंत आपण वेट अँड वॉचमध्ये राहूयात. पण शिवसेना गटाकडनं प्रस्ताव मात्र तयार झालेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? जर तो आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.